नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भात आज एक नवीन शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित केलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार यापूर्वीही मित्रांनो अशा पद्धतीचे शासन निर्णय 1-2 निघालेत आणि कागदपत्रामध्ये शिथिलता आणण्याचं काम वेळोवेळी केलेलं आहे। आता आजचा हा जो 12 जुलैचा नवीन शासन निर्णय आहे यामध्येही कागदपत्रामध्ये काही महत्त्वाचे बदल केलेले आहेत आणि या बदलामुळे काही ज्या महिला या योजनेपासून वंचित राहणार होत्या या महिलांनाही आता या योजनेअंतर्गत महिना 1500 रुपयाचा लाभ मिळणार आहे। तर मित्रांनो ते कागदपत्रे जे आहेत कोणते बदल त्यामध्ये झालेत याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी केटी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची नवीन माहिती भेटत राहील। चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो हा जो JR आहे हा JR तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबत या आशयाचा शासन निर्णय तो आजच म्हणजे काही तासापूर्वीच 12 जुलैला आजच्याच दिवशी इथं निर्गमित केलेला आहे। हा शासन निर्णय काय सांगतोय आपण पाहूयात। तर मित्रांनो या शासन निर्णयामध्ये कुटुंबाची जी व्याख्या आहे ती कुटुंबाची व्याख्या त्यांनी या पद्धतीने केलेली आहे। कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले आणि मुली अशी कुटुंबाची व्याख्या त्यांनी यामध्ये केलेली आहे। तर मित्रांनो ज्या नवविवाहित महिला आहेत की ज्यांचा आत्ताच विवाह झालेला आहे 1-2 महिन्यापूर्वी अशा महिलांची नावं एवढ्या लवकर रेशन कार्डवरती लावणं शक्य नव्हतं आणि त्यामुळे त्यांना या योजनेपासून थोडंसं वंचित राहावं लागत होतं। परंतु या शासन निर्णयाद्वारे अशा महिला ज्या आहेत ह्या महिला या 1500 रुपयाच्या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत। जर एखाद्या महिलेचं नाव जी नवविवाहित आहे रेशन कार्डवरती नसेल तर अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे। अजून एक महत्त्वाचा बदल कागदपत्रामध्ये मित्रांनो असा आहे की ज्या विवाहिता त्यांचा जन्म परराज्यात झालेला आहे म्हणजे महाराष्ट्र सोडून इतर राज्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्या महिला सध्या महाराष्ट्रामध्ये वास्तव्य करत आहेत। अशा महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। याशिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड आणि 15 वर्षापूर्वीचं मतदान कार्ड सुद्धा यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे। तर मित्रांनो अजून एक महत्त्वाचा बदल असा आहे की सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते सुद्धा ग्राह्य धरण्यात येणार आहे। यापूर्वी अशा प्रकारची कोणतीही माहिती JRच्या माध्यमातून त्यांनी दिलेली नव्हती। याशिवाय तुम्ही अर्ज भरत असताना अर्जदाराचा फोटो हा ऑप्शन क्लिक केल्यानंतर या ठिकाणी त्या मोबाईलचा जो कॅमेरा आहे तो कॅमेरा चालू व्हायचा आणि महिलेचा फोटो या ठिकाणी काढून घ्यावा लागत असे। परंतु त्याऐवजी मित्रांनो आता महिलेच्या फोटोचा फोटोसुद्धा म्हणजे ID साईज जो फोटो आहे त्या फोटोचा फोटो काढून सुद्धा तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता आणि तो अशा पद्धतीने भरलेला अर्ज ग्राह्य धरण्यात येणार आहे। तर मित्रांनो हे काही होते अत्यंत महत्त्वाचे असे बदल जे की आजच्या शासन निर्णयानुसार झाले आहेत। यामध्ये बरेचसे बदल करण्यात आलेले आहेत आणि जी कागदपत्र आहेत त्याच्यामध्ये सरलता आणण्याचं काम देखील या शासन निर्णयाद्वारे केले गेलेलं आहे। तर ही होती आजच्या व्हिडिओमधील माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।